नमस्कार मंडळी. तर आज मी दाखवणार आहे नागदिवे, जे की आज म्हणजेच 25 नोव्हेंबर रोजी देवाला नैवेद्य म्हणून दाखवतात. त्याच्यासोबत हरभऱ्याची भाजी ठेवतात आमच्या इथे. त्याची सुद्धा रेसिपी दाखवणार आहे मी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आहे ना, मी पातेल्यात आहे ना पाणी गरम करायला ठेवलं आहे. त्यात आहे ना गूळ टाकलं आहे. गूळ जास्त नाही टाकला मी. समजा 1 वाटी पाणी घेतलं तर त्यात अर्धी वाटी गूळ किंवा अर्ध्याच्या थोडीशी कमी. मी थोडे कमीच करते, म्हणजे 10 ते 15 नागदिव्यांचं प्रमाण आहे हे. आजची रेसिपी थोडीशी स्पेशल आहे, कारण आजची रेसिपी माझ्या सासूबाई सांगणार आहेत. त्यांच्या पद्धतीने नागदिवे कसे बनवतात, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपलं पाणी छानपैकी उकळलेलं आहे. आता मी इथे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. बाजरीचं पीठ थोडंच घेतलेलं आहे, मी जास्त नाही घेतलं. किमान 1 मोठी वाटी तरी. त्यात आता आहे ना हे गुळाचं पाक केलेलं ते टाकून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे. आधी मिक्स करायचे, हात भाजू देऊ नका. थोडंसं आधी पीठ मिक्स करायचे आणि नंतर ना हात घालायचा त्यात. तुम्ही बघू शकता की आहे ना अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे पहिल्यांदा. डायरेक्ट हात नाही घालायचा त्यात, नाहीतर हात भाजेल. आता आहे ना हे छानपैकी मिक्स करत राहायचे. अशा प्रकारे चांगलं ते पाक आहे ना पिठात मुरून द्यायचे आणि मळत राहायचे. थोडंसं घट्टसरच असतं हे पीठ, जास्त पातळही नाही करायचं. आणि याला छान प्रकारे मळत राहायचे. तुम्ही बघू शकता. आता थोडंसं पीठ टाकले सासूबाईंनी त्याच्यावर, आणि आता पीठ टाकून पण मळून घ्यायचे थोडं. आता आपलं पीठ आहे ना मळून झालेलं आहे. त्यात आहे ना आता नागदिवे करून घेऊया. तर असा एक छोटासा गोल घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आकार द्यायचा आहे त्याला. दोन्ही साईडनी 2. एका साईडनी थोडासा कमी गोल आकार द्यायचा आहे आणि एका साईडनी जास्त द्यायचं आहे आणि अशा प्रकारे शेप करून घ्यायचा आहे. मी 2 अजून एक दाखवते करून. अशा प्रकारे गोल आकार द्यायचा त्याला आतून आणि गोलाकार अशा प्रकारे देऊन घ्यायचं आहे. आणि त्याचे टोक पण जास्त जाड नाही ठेवायचे, थोडेसे पातळ करायचे अशा प्रकारे. आणि त्याला असा शेप द्यायचा आहे, आपण दिवे लावतो ना तसा. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे करून घ्यायचे. आता आहे ना आपण बाकीचे पण तसेच सगळे करून घेऊया. आणि दुसरीकडे आहे ना कढईत मी पाणी टाकलेले आहे, ते उकळायला ठेवायचे. पाणी 2 ग्लास टाकलेले आहे मी, तुम्ही जास्त सुद्धा टाकू शकता. त्यावर चाळण ठेवायची तापवायला. आता आपण भाजी करून घेऊया. ही हरभऱ्याची भाजी आहे. आमची इथे आहे ना हरभऱ्याचीच भाजी करतात नागदिव्यात ठेवायला. आता आहे ना कढईत तेल टाकून घेतले 1 पळी आणि ते छान तापून द्यायचे. आता ते तापल्यावर यात लसूण आणि मिरची टाकायची. सर्वप्रथम लसूण टाकायचं आहे, त्याला आहे ना लालसर होऊस्तर परतत राहायचे. आणि आता मिरची टाकून घेऊया. मिरची सुद्धा परतायची आहे 1 ते 2 मिनिट. छान परतत राहायची. फुल गॅस केलेला आहे मी. आता छानपैकी दोन्ही भाजलेले आहे. आता हरभऱ्याची भाजी छानपैकी मी धुवून घेतलेली आहे. आता ती टाकून घ्यायची यात आणि मिक्स करत राहायचं. ही भाजी सेम मेथीच्या भाजीसारखी करायची आहे. काही ठिकाणी आहे ना नागदिव्यात फक्त तेल टाकून वात लावतात, पण आमची इकडे आहे ना अशी भाजी करतात जी नागदिव्यांमध्ये ठेवतात आणि मग वात लावतात. ते मी व्हिडिओच्या शेवटी दाखवेलच. आता आहे ना ही भाजी फुल गॅसवर परतत राहायची आहे. पाणी सुटतं याला, त्यामुळं ह्या भाजीत पाणी 1 कणभरही टाकायचं नाही आहे, कारण ही भाजी आहे ना आपोआप पाणी सोडते. तुम्ही बघू शकता आत्ताच किती पाणी सुटले. यात मी चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि परतून घ्यायचे. आता अजून पाणी सुटेल यात, त्यामुळे पाणी टाकायची काहीच गरज नाही आहे. फक्त आता आहे ना याला फुल गॅसवर परतत राहायचे.
ही भाजी चवीला खूप छान लागते. तुम्ही अशीच कधी खायची म्हणलं तर नक्की ट्राय करा. आपली भाजी आहे ना फुल गॅसवर परतत राहायची. तुम्ही बघू शकता शिजत आलेली आहे थोडी थोडी. पाणी म्हणजे कमी व्हायला लागले. मीठ टाकल्यावर आणि याला पाणी सुटतं. आता आहे ना आपलं पाणी इकडचं उकळलेलं आहे. यात आपण नागदिवे टाकून घेऊया. नागदिवे आपले 10 ते 15 तयार झालेले आहेत. आता आहे ना ह्याच्यावर एक एक करून आपण नागदिवे ठेवून घेऊया अशा प्रकारे. जास्त चिटकून नाही ठेवायचे कारण की शिजताना ते चिटकून बसतात आणि पटकन निघत नाहीत. अशा प्रकारे मी ठेवलेले. एक एक करत थोडंसं डिस्टन्स ठेवायचे आणि फुल गॅसच ठेवायचा आहे. आता सगळे ठेवून घेतलेले. यात आपण झाकण ठेवून घेऊया याच्यावर आणि आपली भाजी ना आता परतून घेऊया परत एकदा. भाजीतलं पाणी बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. आता याला फुल गॅसवर परतत राहूया आपण. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा कारण की अशाच नवीन नवीन रेसिपीज मी घेऊन येत राहील. आणि सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉनवर पण नक्की क्लिक करा जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. आता आहे ना आपल्या भाजीचं पाणी सगळं मुरलेलं आहे भाजीत. आता यात आपण शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया. नाही टाकलं तरीसुद्धा चालतो पण टेस्ट छान लागते याने. आणि परतून घेऊया. फुल गॅसवर परतायचं आहे 4 ते 5 मिनिट. ही भाजी फक्त 10 ते 15 मिनिटात तयार होऊन जाते. अजून थोडंसं टाकून घ्यायचं आहे. म्हणजे थोडंसं पातळ वाटत होतं मला त्यामुळे मी थोडंसं टाकलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. आणि अशा भाज्यांमध्ये शेंगदाण्याचा कूट थोडासा जाडसर असेल तर खूप छान लागतो. आपली भाजी तयार झालेली आहे आणि इकडे आपले नागदिवेही उकडत आलेले आहेत. थोडेसे राहिलेत आता हे शिजायचे. 10 ते 15 मिनिट लागतात ह्याला मिनिमम शिजायला. आता आपले नागदिवे तयार झालेले आहेत. 10 ते 15 मिनटं लागले आहेत याला शिजायला. आता यांना हे अशा प्रकारे ठेवतात. आता हे मी मांडून घेतलेले. यात आता आहे ना भाजी टाकून घ्यायची आहे. भाजी थोडीच टाकायची प्रत्येक ह्याच्यात. अशा प्रकारे आमची इथं ठेवतात. काही ठिकाणी फक्त वात आणि तेल असं ठेवतात. तसंही चालतं. तुमची इकडं जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही ठेवू शकता. आता मी भाजी ठेवून घेतलेली आहे. आता यात आपण वाती ठेवूया. वाती अशा प्रकारे ठेवून घ्यायच्यात. एक एक करत. तुम्ही बघू शकता एका बाजूने ठेवायचं. एकदम मध्यमभागी सुद्धा नाही ठेवायचं. भाजी मध्यमभागी ठेवायची थोडी आणि जी वात असते ती बाजूने ठेवायची आहे. प्रत्येक नागदिव्यात आहे ना एक वात ठेवायची आहे. अशा प्रकारे आता आपण हे ना पेटवून घेऊया एक एक करत. अशा प्रकारे दिसायला किती छान दिसतात हे नागदिवे. अशा प्रकारे सगळे पेटवून घेतलेले आहेत मी. हे नागदिवे ना चवीलाही खूप छान लागतात. प्रसाद म्हणून खायचे आपली पूजा झाल्यावर. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.